तर नमस्कार मंडळी, आता आम्ही आलोय गावाला, तर तुम्हाला माहितीच. आणि आता आम्ही जातोय लाकडाच्या भाऱ्या आणायला. चला, हे सब हम सब चल रे. वहिनी, दादा आणि मम्मी. हो. तर आमची सवारी चालली आता. गॅस सिलेंडर एवढा महाग झालाय की आम्हाला आता मम्मीनं डायरेक्ट लाकडाच्या भाऱ्या न्यायलाच घेऊन गेले. आणि आता आम्ही लाकडाच्या भाऱ्या आणणार. चलो, हे लाकडाच्या भाऱ्यांचा ब्लॉग टाकला तर फॉरेस्टवाले येऊन पकडतील मला, म्हणजे मी व्हायरल होईन ना. हा माझा उद्देश आहे, बाकी काय नाही. मी आपल्या जमिनीतले आपण तोडू शकतो ना, पण आम्ही एक झाड सुक तोडलं तरी 2 झाडं दरवर्षी लावतो. सगळे पडलो असतो ना. चला वहिनी, चला. पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी. अपर्याची पर्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी. हित म्हातारीच्या डोईवरला पदर हटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. ते बघ आंब, आंबा आहे. आपण जाताना पाडू त्याला. शहरातली गाडी बघा धुमच गाणं गाते. भावनानी ह्यातला तर म्हातार कोण आहे तेच कळणार आहे मला. ह्या वाटांमध्ये पहिला आम्ही गुरं घेऊन यायचो. आता अडचण कुठे भेटेल. आम्ही आमच्या टार्गेट पर्यंत पोहोचलो. एवढ्या डोंगरातून लाकडं घेऊन जायचं आहे. ह्याच्या आयुष्य गावात काटत पोहोचलो फायनली आम्ही. आता आम्हाला तर दिसतं जांब. चला आता जांब काढायला. गावाकडचं खरं सुख. हो, इथे सगळी जांभा हाताला येतात. वर चढायची गरजच नाही. के हे बघ, सगळे खाली हातालाच आहेत. के भाई चढला वरती. भाई के सुट्ट्या माझ्या वाढवू नको काय. खाल्याचे ही इधर ऐसा वो हमरा सुरकार. अरे तेले मोठे वाले ते वाले झाड पाहिजे. मग ते झाड तोडा. आम्ही आलो तर जांब खायला. हा बस झाड तोडा. झाड कशाला तोडा. झाड तोडायच्याच मागे लागलं. झाड तोडा. असं म्हणजे हात दाबा असायचे. हातात दाबायचं चांगलं असतं ते. मला ते काढून तू आल्यापासून माझ्यावरचं प्रेमच कमी झालं. कामाला मजबूत सरकार डोईवरला पदर हटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना.
अरे इथं कोपऱ्यात जावा की झाडाच्या तिथं जावा इथं करतेस कशाने? जाऊ दे बघा झाड दिलंय वहिनी. वहिनी अरे झाड्या हे घे हातात रोज टाकणार मी. ऐक थांब इथंच देखील बघ भाई खतरनाक भेटलं. व्हिडिओला आपण पुढे ठेवायला पाहिजे. सीएसके फॅन सीएसके फॅन. आता खाऊन घेऊन झालंय आमचं. पण कसली जांभा आहे खतरनाक. आणि हे चप्पल घालायचं म्हणजे हे बघावंच लागणार. लावायला चला. जंगल सफारी चालली. मम्मी त्याला लय कामं लावत्यास तू. मग 1800 रुपयाचं ला कमाई तुला गॅस सिलेंडर घेऊन देतो आम्ही. तरी मग आम्हाला लाकडा. जंगल सफारी जारी है हमारी. भाई लिचडे चढलीत के तुझ्या अंगावर रे. माया पण चढले. मस्त रुकते. तुला पाणी आणलं. एवढी मोठी न्यायची आपल्याला आता घरी. आमची मम्मी हे बघ 2 भारे आहेत 4 माणसं आहेत. पुढं मागं घेऊन जाय. तू पुढं राहा मी मागं राहतो. हां डन. नाही आजच आलं नंतर व्हायच्या आधी. मी पण दिसत असेल आता. फायनली आम्ही पोहोचेन आता घरी. फायनली एक भारी घरात पोचली. मम्मी नाही आली वाटतं अजून. मी सगळ्यात पुढं आलोय. तर नाक ऊन आहे भाई इकडं गावाला. पण भटकायचं लय भटकायचं. गावाला पण भटकायला झालंय फक्त. इथे का फणस बघा किती आहेत. एकदम हाताला एवढे सगळे फणस. पिकला एक पण नाही अजून. पिकतील. इकडे बघा इकडे आमच्या इथे सगळे फणस. इकडे खाली गाव. तर नमस्कार. तर आपण चाललोय नदीवर पोहायला. गावाकडचं खरं सुख अनुभवायला. आमचा प्लॅन झाला आहे. आता आम्ही निघालोय. चला आमच्याजवळ काम करतो. तुम्ही तर मला सगळी सांगितली म्हणून मी नाचत आलो. एवढी सगळी आहे. आता कुठे तू घरी. नागेश कोण तू तर ब्लॉग नाही बनवत. हॅलो हे चल रित्या. तू येतच नाही. आता येतोय. अरे नदीवर पण येतोयस ना तू. खालच्या खालती चल की मग. दिप्यादाच येतोय. दिप्याचं कसलं साहित्य. दिप्याला पण निघालाय की. हे बघ आम्ही त्याला पण तयार केला. सेकंड टाइम पण सांग हॅलो.
हा जेवायला पण जायचं. हो. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलो कोयना नदी पात्रात पोहायला आणि सगळे गावातले मित्र आलो आणि आता त्यांच्यासोबत आपण थोडं नदीत आंघोळ करायला जाऊया. चला. जबरदस्त. खरा आनंद म्हणजे हाच आहे आणि आम्ही सगळे आता पोहायला आलो. तुम्हाला माहिती आहे कोयना नदीच्या पात्रात आलोय आम्ही पोहायला. बघू शकता सगळे पोहायला आलेत. सगळ्यांचं पोहणं कमी आणि फोटो काढायचं जास्त चाललंय.